मॉम्स टच ह्या ब्रँडची सुरुवात कशी झाली? सगळेजण पळत असतात, धावपळीचं जग चालू आहे, तर त्याच्यामध्ये लोकांकडे हेल्दी खाण्याकडे दुर्लक्ष होतं, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? हेल्थकडे आपलं लक्ष द्यायला पाहिजे, पण आजकाल फास्ट फूडचा जमाना असल्यामुळे सगळ्यांचा भर फास्ट फूडकडे जास्त आहे. जेव्हा ब्रँड चालू करायचा आहे किंवा एक त्याला व्यावसायिक स्वरूप द्यायचं आहे, तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? सारख्या बदलतं वातावरण याच्यामुळे आमच्या प्रोडक्ट्सवर खूप परिणाम होतो, कारण आमचा व्यवसाय हा पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे. माझी सकाळ 4 वाजता होते. मॉम्स्टरच्या प्रोडक्ट्समध्ये आपले घरी बनवलेले घरगुती मसाले वापरतो. बिझनेस करायचा म्हणजे तर मेहनत करायलाच पाहिजे. सो मॉम्स टच हा ब्रँड चालू करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या चॅलेंजेस आले? नमस्कार, MLA टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा. MLA टॉक शो वरती आम्ही नेहमीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना इन्व्हाइट करत असतो, ज्या स्वतःच्या मेहनतीनं आणि कल्पकतेनं व्यवसायाच्या जगामध्ये स्वतःची नवीन ओळख निर्माण करतात. सो आजचा जो विषय आहे मॉम्स टच, घरगुती चव हेल्दी लाईफ. सो आजच्या धावपळी जीवनामध्ये लोकांना प्रत्येकाला हेल्दी खायचंय, हेल्दी राहायचंय. सो अशा वेळेस पारंपरिक चवीला व्यवसायात रूपांतर करून अनेकाच्या आयुष्यात स्वाद आणि आरोग्य दोन्हीही आणत आहेत. आज आपल्यासोबत आहेत रोशनी कोदनकर, ज्या 5 वर्षापासून मॉम्स टच या ब्रँडच्या माध्यमातून घरगुती आणि हेल्दी फूड्स लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं सुंदर काम करत आहेत. चला तर त्यांचं मनापासून स्वागत करूया. मॅम नमस्कार. नमस्कार, मनापासून स्वागत आहे तुमचं ह्या शो मध्ये. सो सर्वात पहिल्यांदा विचारेन मी की मॉम्स टच ह्या ब्रँडची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली मॉम्स्टरच्या ब्रँडची सुरुवात माझ्या घरातूनच झालेली आहे. बरं. कारण लहानपणापासूनच मी अगदी आई आजी हे पारंपरिक पदार्थ बनवत होती आणि मी बघत होती. त्यानंतर माझ्या मनात आला की हे आपण जे घरासाठी घरगुती चव बनवतो, मायेने आपुलकीने, तीच चव आपण इतरांपर्यंत पोचवली तर, असा विचार करत करत असतानाच लॉकडाऊन लागलं. आणि लॉकडाऊनमध्ये काही म्हणजे वेळ घालवण्यासाठी नवीन रेसिपीज बनवायच्या आणि स्टेटसला टाकायचा, हा एकच छंद लागला होता. त्यातच मग माझी आई आली होती. मग आम्ही असं ठरवलं, चला आता वेळ आहे तर वाळवण करूया. मग आम्ही कुरडई पापड सर्व बनवलं आणि फोटोज टाकले स्टेटसला. त्याच्यावरून मैत्रिणींनी आम्हाला पण दे, असं दे. तर मी त्यांना म्हटलं की मी एवढं तर तुम्हाला देऊ शकत नाही, पण टेस्टपुरतं देईल. त्या बोलल्या नाही, आम्हाला तसं नको, तो आम्हाला विकतच दे. एक तर माझ्या मनात व्यवसाय करायचं होतंच आणि मैत्रिणींनी तसं मागितलं. त्याच्यामुळे दोन्ही म्हणजे एकदम जुळून आला आणि मी ठरवलं की आता व्यवसाय करायचा. पण लॉकडाऊन असल्यामुळे मी जास्त रिस्क घेतली नाही. माझ्या जवळच्या 4-5 मैत्रिणी त्यांच्यापुरतंच प्रोडक्ट्स दिले. पण नेक्स्ट इयर म्हटलं थोडं थोडं वाढवत जाऊ, असं करून माझा व्यवसाय सुरू झाला. सुपर्ब. सो मॉम्स टच हे सनड्राईड प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे वाळवणी पदार्थ. आजकाल बघितलं तर म्हणजे हे पारंपरिक पदार्थ खेडोपाड्यातून मिळतं आणि तुम्ही हे सुरू केलंय, खूप सुंदर असं वाळवणी पदार्थ. आणि त्याला एक सुंदर असं नाव दिलंय मॉम्स टच, म्हणजे आईच्या हाताची चव. नाव कसं सुचलं तुम्हाला? ऍक्च्युली म्हणजे व्यवसाय तर सुरू केला, 1 वर्ष असंच गेलं, 5-6 कस्टमर, दुसऱ्या वर्षी 10 कस्टमर झाले. म्हणजे एवढा काही मी एक्सपेंड केला नव्हता, पण व्यवसायाला काहीतरी नाव हवं म्हणून मी खूप सर्च केलं, वेगवेगळे नाव शोधले, गुगलवर शोध, इकडे शोध, पण मला काही ते मनाला पटतच नव्हते कोणतेच नावं. मग नंतर विचार केला की आपला व्यवसाय जो आहे, आई आजी यांच्या हातातून मिळणारं प्रेम आपुलकी, असं विचार करता करता आम्ही म्हटलं चला आईच्या हातची चव, आईचा स्पर्श. पण ते जरा मोठं होत होतं वाक्य जे बोलायला, जे लोकांच्या मनावर बिंबलं पाहिजे, असं आम्ही खूप विचार केल्यानंतर शेवटी म्हटलं चला मॉम्स टच, आईचा स्पर्श, असं आम्ही त्याचं इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून मॉम्स टच हे नाव फायनल केलं आमच्या व्यवसायाला. सुपर्ब. सो मॉम्स टच म्हणजे जो ब्रँड आहे तो घरगुती चव आणि हेल्दी लाईफ हे कसं बॅलन्स करतं? ॲक्च्युली आजकाल सगळेच हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. बरोबर. त्यामुळे आम्ही जे मॉम्स टचमध्ये प्रोडक्ट्स बनवतो त्याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वगैरे यूज करत नाही. जे आहे ते नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरतो आणि त्यानुसारच ते बनवतो. त्याच्यामुळे त्याची चव पण टिकून राहते आणि त्याचा हेल्थवरती आपला कुठलाही परिणाम होत नाही. ओके. सो आता मार्केटमध्ये खूप सारे सनड्राईड प्रोडक्ट्स मिळत आहेत, तर त्यापेक्षा मॉम्स टच वेगळा कसा? तुमची USP काय सांगाल? कारण मार्केटमध्येही मिळतात असं काही नाही, आणि आमचे प्रोडक्ट दिसायला तर सर्व सारखंच दिसतील, पण ते बनवताना जे आम्ही हायजीन मेंटेन करतो, चांगल्या क्वालिटीचे ते इन्ग्रेडियंट्स वापरतो आणि आपल्या एकदम घरगुती रेसिपीज म्हणजे पारंपरिक रेसिपीजनेच आम्ही बनवतो. म्हणजे आता मार्केटमध्ये बरेच मशिनीज आलेले आहेत पदार्थ बनवण्यासाठी. उदाहरणार्थ झालं तर आपलं वेफर्स, कुरडई यांच्यासाठी आता बऱ्याच मशिनी निघल्या, पण आम्ही जे पदार्थ बनवतो ते मशिनींनी नाही, आम्ही अजूनही ते हातानेच बनवतो.
हाच आमचा वेगळेपण आहे याच्यामध्ये. ओके, सुपर. हाताची चव. हाताची चव. तर आम्ही खूपच मशिनी वापरलेल्या नाही अजूनही, कारण मोठ्या बरं. प्रमाणात बनवते तरी मशिनींचा यूज करत नाही आम्ही. बर बर. जुन्या पारंपरिक पद्धतीनेच चालू आहे सर्व. बरं. मग एवढे सगळे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी तुमच्याकडं महिला आहेत का? हो हो, महिला आहेत. अच्छा, किती लोकांची टीम आहे अशी? आता तरी 15 जणी आहेत. अरे वा, म्हणजे तुम्ही एक प्रकारे वुमन एम्पॉवरमेंटचं पण काम हो, करताय. चालू आहे. कारण अजून माझं चाललंय मोठा एक्सपांड करायचं. जसं जसं होईल तसं मोठा होत जाईल तसं मी करेल. ओके. कारण म्हणायला गेलं तर 5 वर्ष झाले बिझनेसला, पण ऍक्च्युली 2 वर्षापासून माझा बिझनेस आता चालू आहे. 3 वर्ष माझे स्ट्रगल करण्यातच गेले पूर्ण. खूप छान, खूप सुंदर. सो असे कोणते घटक आहेत तुमच्या प्रोडक्ट्समध्ये जे पारंपरिक पद्धतीमध्ये यूज केले जातात? आम्ही त्याच्यामध्ये आमच्या मॉन्स्टरच्या प्रोडक्ट्समध्ये आपले घरी बनवलेले घरगुती मसाले वापरतो. बर. नॅचरल इन्ग्रेडियंट्स टाकतो त्याच्यामध्ये. आणि आपलं जे पण असेल ते पारंपरिक पद्धतच आम्ही यूज करतो. म्हणजे बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह वगैरे त्याच्यात काहीही आम्ही यूज करत नाही. बर. आता सध्या खूप सगळेजण पळत असतात, धावपळीचं जग चालू आहे, तर त्याच्यामध्ये लोकांकडे हेल्दी खाण्याकडे दुर्लक्ष होतं, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता धावपळीचं चाललंय ते तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि हेल्थकडे आपलं लक्ष द्यायला पाहिजे. पण आजकाल फास्टफूडचा जमाना असल्यामुळे सगळ्यांचा भर फास्टफूडकडे जास्त आहे. पण त्याच्याबरोबर त्यांनी माझं काय म्हणणं आहे, आवडतं आपल्याला तर खावं असं काय नाही, सर्वच खायला पाहिजे, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाही करायला पाहिजे. बरोबर. पण होममेड फूड जर त्यांनी खाल्लं तर त्यांच्या हेल्थसाठी ते अगदीच चांगलं आहे. त्यामुळे माझा भर हा होममेड फूडवरच असणार. अरे वा, सुपर. सो मॉम्स टच हा ब्रँड चालू करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या चॅलेंजेस आले? चॅलेंजेसला तर मला भरपूर आले आणि बऱ्याच चॅलेंजेसला सामना करावा लागला आहे. पण सगळ्यात सुरुवातीला मला मेन म्हणजे कस्टमरचा विश्वास आणि जे आम्ही क्वालिटी मेंटेन करतोय ते मेंटेन करण्यामध्ये मला थोडे चॅलेंजेस आले. पण सतत सातत्य आणि मेहनतीमुळे ते सर्व मी साध्य करू शकली. आणि सध्या एक चॅलेंज म्हटलं तर निसर्गच आम्हाला एक चॅलेंज हो. देतोय. कारण सारखं बदलतं वातावरण याच्यामुळे आमच्या प्रोडक्ट्सवर खूप परिणाम होतो. कारण आमचा व्यवसाय हा पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे. बरोबर. तर त्याच्याशी आमचं आता चालू आहे व्यवस्थित. निसर्गाने हे केलं तर आम्ही एकदम व्यवस्थित व्यवसाय करू शकू. हो, खूपच छान. सो हे जे काम आहे ते 24 महिने 12 महिने चालू असतं? नाही 12 महिने नाही करत आम्ही. डिसेंबरपासून चालू करतो आणि मे पर्यंत. पण मोस्टली मेमध्ये वातावरण असं असतं की आम्ही बनवू शकत नाही. पण आमच्याच्याने जेवढा स्टॉक होईल वर्षभरासाठी आम्ही तेवढा स्टॉक स्टोअर करून ठेवतो. ओके. आणि तुमची मार्केटिंगची पद्धत काय? मार्केटिंग आधी तर मी ओरलीच मार्केटिंग केली. म्हणजे फ्रेंड्सला सांग, तू तुझ्या फ्रेंड्सला सांग, असं करत करत मी मार्केटिंग केली. त्याच्यानंतर मला बिझनेस ग्रुप्स असतात, हे असतं, हे मला काहीही माहिती नव्हतं. पण जसं बिझनेसमध्ये आपण पडतो, घराच्या बाहेर पडतो, त्याच्यानंतर मला बरीच माहिती मिळाली. त्यानंतर मी बरेच बिझनेस ग्रुप जॉईन केले, त्याच्यातून मला लीड्स मिळत गेल्या. आणि आता सोशल मीडिया तर आहेच आपली, त्याच्यावर आता मार्केटिंग चालू आहे. म्हणजे आता सध्या सुरू केली मी सोशल मीडियावर, आतापर्यंत नव्हती. ओके. सो जेव्हा ब्रँड चालू करायचा आहे किंवा एक त्याला व्यावसायिक स्वरूप द्यायचं आहे, तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? घरच्यांचा सपोर्ट फुल होता मला. म्हणजे त्यांचं कधीच म्हणणं नाही, तुला जे करायचं ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच, असं त्यांचं नेहमी होतं. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचली आहे. सुपर. सो ग्राहकांकडनं काय फीडबॅक येतो तुमच्या प्रोडक्टसाठी? ग्राहक माझे जे प्रोडक्ट्स आहे, माझ्याकडे जवळजवळ 50-60 प्रोडक्ट्स आहे आणि प्रत्येक प्रोडक्टचे फीडबॅक हे वेगवेगळे असतात. पण सुरुवातीला जेव्हा मी बिझनेस सुरू केला तेव्हा मला एका कस्टमरचा कॉल आला की ताई, तुम्ही दिलेले पापड मिळाले आणि मी ते खाल्ले, पण मला एकदम असं घरची आठवण आली, जसं की माझ्या आईने बनवून ते माझ्यासाठी पाठवलेत. त्यांचे हे वाक्य ऐकूनच मला हे झालं की बस, आपल्याला हेच तर हवं होतं, की घरची चव द्यायची होती सर्वांना. बरोबर. त्यानंतर त्यानंतर म्हटलं मला जे हवं होतं ते मिळाले आणि इथेच माझा खरा उद्देश हे झाला. ओके, सुपर. सो आगामी काळात मॉम्स टचचं काय प्लॅन बनवले तुम्ही? मॉम्स टचचे फ्युचर प्लॅनिंग तर बरेच करून ठेवलेले आहेत, एक एक करतोय. पण सध्या तरी मॉम्स टचचे जे प्रोडक्ट्स आहे, उन्हाळी वाळवणाचे, परत मसाले झाले, लोणची, ते प्रत्येक घराघरापर्यंत मला पोचवायचे आहेत. आणि आपला जो पारंपरिक पद्धतीचा जो वारसा आहे खाद्यपदार्थांचा, तो असाच जपत राहायचा आहे. ओके. सो तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की 50 एक प्रोडक्ट्स तुम्ही प्रोडक्शन करता, तर त्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स येतात? म्हणजे वाळवणी आणि मसाला पण करता का तुम्ही? हो, मसाले पण आहे आमच्याकडे. रेड मिरची पावडर झाली, बेडगी मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, गरम मसाला, काळा मसाला प्लस खानदेशी काळा मसाला, हे सर्व आमच्याकडे मसाल्यांचे प्रकार आहेत.
आणि वाळवणामध्ये सर्व म्हणजे गव्हाची कुरडईपासून, गव्हाच्या शेवईपासून, गव्हाची हात शेवईपासून ते सर्व, ज्वारीचे पापड, ज्वारीची बिबडीपासून सर्व. आणि आता आम्ही म्हणजे काही जे प्रोडक्ट्स असतात ते हाताने बनतच नाही. आता शेवई झाली, त्याच्यात 2 प्रकार असतात. एक गव्हाची हाताने आम्ही त्याच्यावर जास्त भर देतो, पण कस्टमरला काही मशीन मेड पण हवी असते तर मग आम्ही तीही बनवतो आता. ओके. पण हायजीन सांभाळून सर्व हे करूनच. सुपर सुपर. मग हे सगळं प्रोडक्शन हाऊस तुमचं कुठं आहे सध्या? माझं होमटाऊनला आहे, होमटाऊन कुठं? विदर्भात. अच्छा, विदर्भ. म्हणजे मग तिकडून सगळं हो, products माझा येतात? तिकडून माल येतो आणि काही जे पदार्थ आहेत ते स्वतः माझे इथेही बनतात. म्हणजे पुणे आपली सिटी असल्यामुळे जागेचा अभाव आहे, तरी माझी गॅलरी बऱ्यापैकी मोठी आहे. इथे माझ्याकडे 2 लेडीज आहे, जी बाजरी खारोडी असते बर ती माझी स्पेशालिटी. म्हणजे मी ती सर्व स्वतःच बनवते. बर. त्याचं म्हणजे पीठ दळण्यापासून ते पीठ शिजवण्यापासून सर्व मीच बनवते त्याचं. आणि फक्त हेल्पिंगसाठी 2 लेडीज इथे आहेत. आपलं सांडगे झाले, ह्या गोष्टी मी स्वतः इथे करून घेते सर्व. ओके. म्हणजे मटेरियल मी रेडी करून देणार त्यांना, मग त्या मला हेल्प करतात टाकायला. बरोबर. सर्व मी इकडे जेवढं पॉसिबल येईल तेवढं इकडे करून घेते. तसं बघितलं तर खूप मेहनतीचं काम आहे. खूप म्हणजे खूप. माझी सकाळ 4 वाजता होते. बापरे. सकाळी 4ला उठायचं, पीठ शिजवायचं. आणि कारण कसं असतं, वर्षभराचं स्टॉक करायचंय तर डिसेंबर पासून मला ते बनवावं लागतं. आणि जागेचा अभाव असल्यामुळे 2-3 किलोच्या वर मी जास्त बनवू शकत नाही, कारण जागाच नाही ना तेवढी आपल्याला वाळवण करायला. तर त्यामुळे मी 2-3 महिने कंटिन्यू बनवून वर्षभराचा स्टॉक रेडी करून ठेवते. ओके, सुपर. आता खूप लोक तुम्हाला इन्स्पायर होऊन ह्या प्रोडक्शनमध्ये येतील किंवा हेल्दी फूडमध्ये येतील, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता बिझनेस करायचा म्हणजे तर मेहनत करायलाच पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की कोणताही बिझनेस असो, तो छोटा किंवा मोठा नसतो. फक्त आपल्या कामावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि बिझनेसमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. म्हणजे बिझनेस सुरू केला, नीट चालत नाही, कस्टमरचा रिस्पॉन्स नाही, तर लगेच माघार घेऊन बंद नाही करायला पाहिजे. पेशन्स ठेवणं महत्त्वाचे आहे. खूप छान. कारण 5-6 वर्ष तर कसे जातील आणि त्याच्यानंतर आपल्या बिझनेसला खरी सुरुवात होते. कारण माझ्या बिझनेसला आता सुरुवात झालेली आहे 5 वर्षानंतर. खूप छान, खूप सुंदर आणि मोलाचा सल्ला दिलाय. पेशन्स लेवल खूप महत्वाचं आहे. खूप महत्त्वाची आहे. हो, खूपच छान. सो मॅम, तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आजच्या सेशनमध्ये. आणि रोशनी कनलकर मॉम्स टच ह्या ब्रँडच्या माध्यमातून घरगुती चव नाही तर हेल्दी लाईफस्टाईलचा संदेशही तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतायत. त्यासोबत वुमन एम्पॉवरमेंट करतायत. 14-15 लोकांची टीम घेऊन तुम्ही काम करतायत. आणि तुमचा खरंच प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे. अनेक लोक प्रेरणा घेतील तुमच्याकडून. आणि तुम्ही आज इथं आलात आणि आपल्यासोबत एवढे छान गप्पा मारल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. Thank तुमचे you पण so खूप आभार की तुम्ही मला ही संधी दिली इथे. येस, थँक्यू.